मैत्रिणींनो, चला कामावर निघालोय आम्ही. इथे जायची तयारी आमची आणि बस पकडायला आमची धावाधाव असते. ते मार्केटमध्ये गर्दी एवढी असते, तर जाऊया कामावरती. आणि पटकन बस आली की, आता मॅपवर बघितलेली बस येणार आहे, बस आलेलीच आहे. तोपर्यंत क्रॉस करून इथे पटापट जाऊन बस पकडूया आणि बघूया पहिल्या कामात काय मेनू असणार आहे आपला. जो असेल तो असेल, जाऊन करूया आपण पटकन. आणि इथे आता बस पकडून लवकर लवकर निघायचं. आणि खाली बस असतात ते पटापट सकाळच्या 10:30 वाजताच्या ह्याच्यात. एक बस गेली का दुसरी येतेच आहे, टायमात आरामात भेटून जातात ते बस. इथे बस भेटलेली आम्हाला. इथे कामावर गेलो, मस्त तोंडल्याची भाजी, डाळिंब सोलून ठेवला, गाजर सॉटे करून ठेवलं. इथे एक काम झालं, दुसऱ्या कामावरती चाललो आहे आता. बघूया आता दुसऱ्या कामावरती काय असणार आहे. तिकडे गेल्यावरती तिकडची रेसिपी ती पण तुमच्याबरोबर शेअर करते, काय असेल ते. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो. दुसऱ्या कामात येऊन बघूया आता मॅडम काय सांगतील. मेनू आपल्याला तो बनवायचा आहे. मेनू बनवायला मी तयार आहे, तुम्ही बघायला तयार व्हा. चला आता बघूया दीदी काय बोलतात. ते चावी तर आहे आपल्याकडे. घरी आली खरं, पण दीदीला मेसेज केला, दीदी नाही येत घरी. बघू आता मेसेज बघून रिप्लाय काय आला तर बनवेल, नाही आला तर मग घरी जायचं की काय माहीत नाही पडत आहे. आणि मॅडमने मेसेज पण नाही केला आज मला की जेवण करायचं आहे की नाही करायचं आहे. आता कन्फ्युजन आहे माझं. बघू आता मेसेजचा रिप्लाय कधी येतो आहे. तर दीदी तर नाही, मेसेज तर केला आहे, रिप्लाय आला नाही. पण जाऊ दे, तरी पण भात शिजत टाकला आहे. आपल्याकडं थोडंसं हिरवं वाटण केलेलं आहे, थोडंसं चिकन बनवते. इथे हिरवे वाटण आहे, कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर मिरच्या कट करून थोडीशी चिकन कढी मॅडमसाठी बनवून ठेवते. राईस लावला आहे ऑलरेडी, गॅसवरती शिजतं आहे. चला आता वर ठेवलं आहे, याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आणि इथे मसाले काढून घेतले ते. इथे चिकन धुवून घेतलं आहे, थोडंसंच बनवायचं. कांदा टोमॅटो कट करून हे सगळं इथे कुकरमध्ये टाकलं आहे. त्याच्यात थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे. आणि हे हिरवं वाटण पण त्याच्यात मिक्स करणार आहे. त्याच्यामध्ये हे चिकन ॲड करायचं आहे. इथे चिकन चांगलं परतून घेतलं आहे. आता मसाला चांगला परतला गेला आहे. ह्याच्यात तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. कुकरमध्ये बनवत असताना जास्त पाणी नाही टाकायचं. तर इथे आता एवढी ग्रेव्ही पाहिजे तर एवढंच पाणी टाकलं आहे. आणि याला 4 शिट्या करून घेणार आहे. इथे बघू शकता मैत्रिणी, आपली अशी चिकन कढी तयार आहे. इथे राईस पण आहे, बॉईल राईस आहे. आणि इथे मस्त अशी चिकन कढी बनवली. नक्की तुम्ही बनवून ट्राय करा आणि खायला घाला. आणि तेलकट नाही, काही नाही, मस्त अशी आहे. डाएटसाठी पण चांगली आहे. नक्की बनवा, नक्की ट्राय करा. इथले काम. चला जाऊया आता घरी. घरी जाऊन बघूया आपलं काय असेल ते रुटीन तुमच्याशी शेअर करू. नक्की व्हिडिओ बघत राहा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा प्लीज. बाय. आता हे काळं वांग घेतलेलं आहे, भरीत करणार आहे याचं सुकट टाकून. इथं याची छान अशी धुवून कापं करून घेतले ते. आणि पाण्यात ठेवले कापं तरी चालतात. ते भाजून नाही घेणार आहे वांग, कारण गॅसवर भाजलेलं आमच्या साहेबांना आवडत नाही. मी थोडीशी तळून घेणार आहे. इथे कढई गरम करायला ठेवली, त्याच्यात तेल टाकले. थोडेसे हलके असे तळून घ्यायचे याला. त्याच्यासाठी लागणारे इथे साहित्य: 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर मस्त धुवून घेतली आहे. आणि इथे मसाले काढून घेतले: धना पावडर, चिकन मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद. हे कांदे आता इथे धुवून बारीक कट करून घेते. इथे तेल हलकं गरम झाले, हलकं नाही चांगलं गरम झालं. त्याच्यामध्ये ही वांग्याची कापं टाकून नुसती तळून घेणार. याला मीठ मसाला काही लावलेला नाही. इथे अशी झाली आहे, थोडीशी आतमध्ये नरम झाले. ते आता काढून घेते. बस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एवढी फ्रायपर्यंत सगळी अशी बारीक कुटिंग केलेली आहे. मस्त 2 टोमॅटो कट केले, 2 कांदे कट केले. इथे घरी बनवलेली आलं लसूणची पेस्ट आहे. आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर, 2 मिरच्या आणि हे आपले मसाले. त्याच्यामध्ये हळद आहे, कांदा लसूण आहे, चिकन मसाला आणि धना पावडर. तेल आहे त्याच्यात पटापट. आता इथे जिरं टाकून घेणार आहे, थोडीशी राई. आता कढीपत्ता नाहीच आहे माझ्याकडे. इथे मिरची
आणि त्याच्यामध्ये ही जी पेस्ट घरी बनवलेली, इथे आपला हा कांदा बारीक चिरलेला मस्त, इथे कांद्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे म्हणजे कांदा पटकन नरम होईल. चांगला घ्यायचा मस्त नरम, चांगला असं परतवून घ्यायचा मैत्रिणीनं. कांदा मस्त सॉफ्ट झाला पाहिजे असा. आणि त्याच्यामध्ये हे कट केलेले टोमॅटो पण टाकायचे. तेल सुटेपर्यंत हे मसाला आता चांगला परतून द्यायचा आहे आपल्याला. तोपर्यंत हे वांगे असे काट्याने मॅश करून घ्यायचे मस्त. ते चांगला असं परतू घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपले हे मसाले, ड्राय मसाले सगळे ॲड करायचे आता. आणि याला परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं छान असं. इथे आता मसाला चांगला परततोय. त्याच्यामध्ये थोडीशी पहिली कोथिंबीर नंतर परत ॲड करणार आहे अजून. इथे वांगे असे मस्त मॅश करून घेतले ते. आणि तुम्हाला भाजून हवा असेल तर तुम्ही गॅसवरती याला भाजून घेऊ शकता, साली काढून. पण साल छान लागते त्याच्यामुळे मी साल काढलेली नाही आहे. इथे आता आपला मसाला छान असा परतला आहे. आणि लोखंडाच्या याच्यामध्ये खूप छान लागतात ते भाज्या वगैरे केलेल्या. त्याच्यासाठी मी आता ही लोखंडाची कढई घेतलेली आहे. आणि इथे हे वांग्याचं टाकून घेणार आहे, सगळं मॅश केलेलं वांगं. आपलं भरीत आता छान असं होणार आहे. आणि याच्यामध्ये मी पुढे सिक्रेट टाकणार आहे, एक ते सुकट टाकणार आहे याच्यामध्ये थोडीशी भाजून घेऊन. इथे आता वांग्याचं भरीत छान असं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला कांद्याची पात पण तुम्ही ॲड करू शकता. मी तर कोथिंबीर टाकणार आहे. आणि इथे छान अशी सुकट मस्त भाजून धुवून पाण्यामध्ये टाकली, 2-3 पाण्याने धुवून घेतली, कारण माती असते याला, कचकच लागते. तर छान आता ही सुकट पण त्याच्यात ॲड करणार आहे. इथे आता मस्त ही सुकट पण ॲड केली, त्याच्यामध्ये परत खूप सारी कोथिंबीर. आणि याला आता परत असं मस्त परतवून घ्यायचं आहे चांगलं. इथं आपलं तयार आहे वांग्याचं भरीत सुकट टाकून. हे मस्त असं झणझणीत पण झालं आहे आणि छान आहे. तर व्हिडिओ बघण्यासाठी आता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करा व्हिडिओ बघितल्यानंतर. असं ताट रेडी करायचं. इथं फ्राय मच्छी, मस्त वांगं घालून सुकट, नाही हां बरोबर, वांगं घालून केलेली सुकट, ज्वारीची भाकरी, मस्त असा कांदा बिंदा फोडून ताव मारायचा. चला या जेवायला. आणि व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मैत्रिणींनो. बाय.